करण्यात आलेला आहे। मी सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या येथील नवीन भाऊसाहेब ग्रामपंचायत अधिकारी जे या ठिकाणी निवडून झाले आहेत त्यांची ओळख करून देतो। श्री MB सुरवशे हे आपल्या तालुक्यातील आहेत, ते कुरनूरचे आहेत। त्यामुळे ह्या पुरस्कारासाठी त्यांनी आपल्या गावाला पुरस्कार नक्की मिळवून द्यायचा यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहेत। आपण म्हणाल की सरपंचाने ग्रामसेवकाने आम्हाला बोलवलं, काही तर सांगू लागले, काही तर हाच उपाय मित्रांनो। आपलं गाव छोटंसं आहे, शाळा व्यवस्थित आहे, अंगणवाडी आहे, ग्रामपंचायत आहे। आपण प्रत्येक नियमामध्ये बसू आणि आपल्याला पुरस्कारही मिळू शकते। फक्त आपला सगळ्यांचा सहभाग यामध्ये मिळणं आवश्यक आहे। आपले ग्रामसेवक जे आहेत MB सुरवशे साहेब, त्यांनी त्यांच्या काळात दहिडणे गावाला 3 पुरस्कार मिळवून दिलेले आहेत। त्यामुळे आपण त्यांना एकदा जोरदार टाळ्या त्यांचा आपण सन्मान करूया। त्या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना फार मोठा अनुभव यामध्ये आहे। आपल्या गावालाही हा पुरस्कार या माध्यमातून मिळेल। योगायोगाने 130 घरकुल आहे। सगळ्यांनी जर घरकुलं जर बांधली तर सगळ्यांच्या घरात शौचालय होतील। त्यामुळे आपलं गाव शौचालयमुक्त परिपूर्ण होईल। अंगणवाडी नवीन अंगणवाडीची इमारत झालेली आहे, त्यामुळे त्यांचाही प्रश्न मिटलेला आहे। नवीन आरोग्यासाठी आपल्या सरपंचांनी प्रस्ताव दिलेला आहे, तोही प्रस्ताव लवकरच मंजूर होईल। आणि राहिला थोडासा रस्त्याचा प्रश्न, आपल्याला वेळोवेळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तक्रारी आपल्याला मिळालेल्या आहेत, पण सरपंचांनी त्याचाही प्रस्ताव दिलेला आहे। वरच्या शाळेपासून जे नवीन पाणी टाकी आहे तिथपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता मंजूर मिळावी यासाठी त्यांनी आमदार महोदयाकडे विनंती केलेली आहे, प्रस्तावही दिलेला आहे। कदाचित तो जर मंजूर झाला त्याचाही प्रश्न आपला सुटेल। शेतकऱ्यासाठी ह्या वर्षी फार दुःखद आहे, मान्य आहे, पण रस्त्याचे प्रश्न असतील, विविध प्रश्न असतील। नुकतंच महाराष्ट्र शासनानं रस्त्याला क्रमांक देण्याची मोहीम राबवलेली आहे, त्यामुळे प्रत्येकाने रस्ता आपल्या शेतापर्यंत मिळावा यासाठी तलाठी भाऊसाहेब असतील, सर्कल असतील, त्या ठिकाणी येतील, त्यांना आपण त्यावेळेस त्या रस्त्यासंबंध आपण स्वतःहून माहिती द्यायची आणि आपल्या रस्त्याचा क्रमांक ऑनलाईन दिसेल याची आपण स्वतः दक्षता घ्यायची, जेणेकरून भविष्यात आपल्या शेताचा माल व्यापारासाठी इतर ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता आपण स्वतःहून घ्यायची। आपल्या शेताचा रस्ता आपण जर प्रयत्न केला तरच मिळेल। प्रॉब्लेम सगळ्यांचे आहेत। तसेच जे ऑनलाईनचे कामकाज आहे त्यामध्ये आपलं गाव नेहमीच चांगल्या क्रमांकावर आहे। जर इतर या ठिकाणी ज्या काही आपल्या समस्या असतील, आपल्यातील नूतन ग्रामसेवक आहेत त्यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी सदैव तत्पर आहेत। आणि घरकुलसाठी विशेष सूचना आहे। जे मागील ग्रामसेवक आहेत त्यांच्या काळात काही घरकुल झाले नाही, तो आपण विषय सोडून देऊया। ज्या वडिलांच्या नावे जर जागा असेल तर मुलाच्या नावे जर करायचे असेल त्यांना फक्त संमतीपत्राच्या आधारे भाऊसाहेब आपली नोंद घेऊन आपल्याला घरकुल बांधण्यासाठी परवानगी देतील। जर भावाच्या नावे असतील तर त्यांना जर भावाच्या नावे असेल तर आपण गुंठेवारीचा प्रस्ताव माननीय कलेक्टर महोदयांना आपण दिलेला आहे। जर आणखी कोणाचे जर असतील तर फक्त जे घरकुल मंजूर आहेत त्यांच्यासाठी हा प्रस्ताव आहे। तसेच जर उतारावर सामायिक नावे असतील आणि त्यामध्ये एखादा जर घरकुल लाभ मिळाला असेल तर त्यांनी जे इतर नावे आहेत त्यांचं सहमतीपत्र घेणे बंधनकारक आहे। त्याचप्रमाणे एका उतारा दोघांचे नाव असतील त्यांनाही सहमतीपत्र घेणे, आणि गावामध्ये ज्यांचे नाव आहेत उतारे आहेत जे वैयक्तिक म्हणजे स्वतःच्या मालकीचे आहेत त्यांना तर यासाठी काही प्रॉब्लेम नाही, आपण तेही बांधू शकतात। आणि काही जणांचे 2-2 घरकुल आहेत, वडिलांच्या नावे असतील, मुलांच्या नावे असतील। गट नंबर जर 1 असेल तर एका ठिकाणी बांधण्यासाठी ग्रामसेवक भाऊसाहेब आपल्याला परवानगी देत आहे। त्यामुळे आपल्याला जवळपास 50-60 हजार रुपये आपले वाचतील, कारण एका भिंतीत सामायिक होईल, त्यामुळे एक भिंतीचा खर्च आपला वाचेल। खरं तर तशी परवानगी देता येत नाही, पण भाऊसाहेबांनी या ठिकाणी आपले घरकुल व्हावे या अपेक्षेनं आपल्याला मंजुरी देत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर आपण करारनामे करून घरकुल चालू करण्याची विनंती आपल्याला पुन्हा एकदा करतो। त्याचप्रमाणे जे सुरुवातीला 59ची यादी आपल्या ग्रामपंचायत समोर लावलेली होती त्यांच्यासाठी पुढील 15 दिवसासाठी त्यांना घरकुल बनण्याची परवानगी मिळेल। त्याच्यानंतर 23 तारखेला माननीय शिवसेनेची मीटिंग असल्यामुळे आपले घरकुल रद्द होण्याच्या मार्गावर आहेत, आपण याची नोंद घ्यावी। जे सुरुवातीला 59 जणांची यादी लावली होती त्यांचे हप्ते फेब्रुवारीमध्ये जमा झाले आहेत, काही जणांचे एप्रिलमध्ये जमा झालेले आहेत। जे टेक्निकलचे 2-3 प्रॉब्लेम आहेत त्यांचे 2-3 दिवसात आपण ते सॉल्व्ह करू। आणि उर्वरित सर्व लाभार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण 8 दिवसात आपण आपली घरकुले लेंटर लेवलला जरी आणली किंवा बेसमेंट लेवलला जर आणली तरी आपल्याला दुसरा हप्ता 70,000चा हप्ता आपल्याला सोडण्यात येईल। लेंटर लेवलला गेल्यावर 70,000चा हप्ता सोडण्यात येतो, पण
आपलं बांधकाम चालू आहे समजून बेसमेंट लेवलला जर बांधकाम चालू झालं तर तुम्हाला 70,000 हप्ता दुसरा हप्ता लगेचच वितरित करण्यात येईल. त्यामुळे आपण लवकरात लवकर घरकुले चालू करण्यात येईल.